गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग कसं गुड आफ्टरनून झालं आणि आज तारीख आहे आज 10 10 मार्च. तर आज आम्ही आलोय NFA एन एफ ए आहे इथे. मराठी फिल्म फेस्टिवल आहे. तर इथं मूवीज आहेत. 3 मूवीज होत्या आज. शो लावले त्यांनी फिल्म फेस्टिवल साठी. शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्म सुद्धा आहेत आणि काय धडाकेबाज सकाळी कोणती झाली ती सकाळी झाली एकदा काय झाले आणि त्याच्यानंतर आहे वल्ली. तर आम्ही पोहोचलोय लेट ऍज युजल. आम्ही लेटच असतो तुम्ही जायचं तिथे. 3 वाजून गेले. शो संपला. असं वाटतंय 4 वाजत आले आता. तर धडाकेबाज आतमध्ये शो चालू आहे. तर आतमध्ये जाऊ आणि अनुभवूयात कसं काय. माझा पण फर्स्ट टाइम आहे. दादा येत असतो. आतमध्ये एक मिनी थिएटर आहे. म्हणजे एकदम आपण पूर्ण थिएटर सारखी फिलिंग आहे. स्क्रीन थोडीशी छोटी असेल. मिनी बाकी थिएटर म्हणजे हा. कळलं रे त्यांना. एवढे पण हे नाहीयेत. ओके. तर मी तुमचा लाडका कुणाल स्वागत करतो तुमच्या लाडक्या आवडीच्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे एपिक महाराष्ट्रीयन एक्सप्लोरर मध्ये. कॅन यू बिलीव्ह आतमध्ये कोण आहे? पहिल्यांदा फर्स्ट टाइम फेस टू फेस असं कोणतरी सेलिब्रिटी बघतोय मी. महेश कोठारे. वा क्या ऍक्टिंग कर रहा. तर दादाने मधनंच उठून मला नेलंय बोलवलंय आणि आता पाहूयात. इंटरव्ह्यू चालू आहे आतमध्ये त्यांच्यासोबत. गप्पा त्यांचे किस्से, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत असलेले त्यांचे किस्से ते आठवणी वगैरे त्यांना उजाळ देत आहेत ते. तर याला मी आतमध्ये नेतो आता. आम्ही एन्जॉय करतो. तुम्हाला थोडे क्लिप दाखवतो. खूप स्वागत करते आणि मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आपण लगेच गप्पांना सुरुवात करणार आहोत. लेजंड्सना भेटायची संधी आम्हाला पण फार क्वचित मिळते. त्यामुळे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर. सर, एकतर ना मी आता सिनेमा बघताना मला सगळं आठवत होतं की लहानपणी मी कशी माझ्या आई बाबांसोबत हा सिनेमा बघायला गेले होते. आणि म्हणजे त्या काळात तुम्ही एकतर कवट्या महाकाल तुमच्या नावाची खासियत आणि त्यात तुमची डॅशिंग पर्सनॅलिटी त्यात दिसतीये. मॅम तर किती गोड. म्हणजे मॅमचा खरं तर डेब्यू आहे हा सिनेमा. म्हणजे मंगला तिथे मंगळामध्ये कधी कोणी मराठी पिक्चर लावत नव्हते आणि हा सिनेमास्कोप असल्यामुळे मराठीतला पहिला सिनेमास्कोप. त्यामुळे सिनेमास्कोप सेटल पाहिजे होते म्हणून कापडकर साहेब आपले अरविंद सावरकर मंगलाचे त्यांनी मला सपोर्ट केला आणि तो चित्रपट तिकडे लागला आणि पुण्याला लागला, नवरात्रात लागला आणि दिवाळीपर्यंत ऑल शोज फुल होता. ऑल शोज. आणि हा खरा फोर ट्रॅक स्टिरोफोनिक साऊंड मध्ये पण आहे. इट वॉज त्यावेळेला सिनेमास्कोप आणि 4 ट्रॅक स्टिरोफोनिक साऊंड म्हणजे त्या फिल्मवरतीच मॅग्नेटिक स्ट्रायपिंग करून 4 ट्रॅक साऊंड सिस्टीम होती आणि ती फक्त मंगलाच फॅसिलिटी होती. म्हणून तिथे मंगळामध्ये ती सिस्टीम लागली आणि ती चित्रपट तिकडे 4 ट्रॅक साऊंड. काय नवीन घेतलं सांग जरा. कोणता परफ्यूम घेतला? नमस्कार मित्रांनो, मी एक नवीन परफ्यूम घेतलाय. त्याचा सुगंध साप सूप नुसतं इकडे दरवळतोय. त्या परफ्यूमचं नाव आहे आमिर. तुम्हाला घ्यायचं असेल तर आमिर जान का? आमिर जान. कुठं हाकेमी मधनच घेतला का? नाही, हा परफ्यूम आपण हाकेमी नाही किंवा टाकेमी नाही, आपण घेतलेला आहे डाकेमी म्हणजे डेक्कन कडून. डेक्कनला ते परफ्यूम शॉप. रे आत्ताच मराठी फिल्म फेस्टिवल मधनं धडाकेबाज पिक्चर बघितलेला आहे आणि वल्ली मधनं आम्ही मधनच उठून आलो कारण आम्हाला थोडंसं काम आहे. वल्लीला आम्ही बल्ली दिलेली. रे चांगला पिक्चर आहे. अजून यायचं प्रेक्षकांच्या भेटीला. नक्की पहा. भारी म्हणजे एक सत्यकथेवरती आधारित म्हणता येईल. म्हणजे असं बघायला गेलं तर मग नुसतं डांबळून रियालिटी चेक की आपल्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत नाही ते तुम्हाला त्या पिक्चरच्या मार्फत त्या लोकांची स्टोरी तुम्हाला अनुभवायला भेटेल. सो येईल जेव्हा तो महिन्याभरात येईल मला वाटतं. पुढच्या वर्षभरात येईल. ठीक आहे, या वर्षभरात येऊन जाईल. तो नक्की पहा. आणि आज फर्स्ट टाइम कोणत्या तरी असं कलाकाराला म्हणजे सिनियर कलाकारांना समोरासमोर चालेल. तुझे हा कसला कलाकार. हा कलाकार
सर रोहित सरांमुळे आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आहे. त्यासाठी रोहित सरांचे खूप खूप आभार. आणि एपेक महाराष्ट्रीयन एक्सप्लोररच्या टीमतर्फे, म्हणजे टीम म्हणजे आम्ही दोघंच आहे बघा. हा आमचा कॅमेरामॅन, हा आमचा काय त्याला म्हणू एक ऊर्जा देणारं केंद्र आहे. आणि आमचा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, सगळं काही म्हणजे ॲक्टर डिरेक्टर सगळं काही. आणि ह्या दोघांनी मिळून, म्हणजे हे दोघं मिळून जे सकाळी उठल्या बसे बुस्टअप करतात ना भाई मला. चल काहीतरी नवीन व्हिडिओ बनवायला जाऊ. हा कॅमेरामॅन काहीतरी करतोय आता इथं कॅमेरा समोर का बुस्टअप देतोय बिहाइंड द सीन हा दे बुस्टअप. ह्या नावाखाली एवढं सेफ खेळतं ना. तर एक जोक्स जरा साईडला ठेवू आपण. पण फर्स्ट टाइम कोणत्या तरी असं कलाकाराला समोरून पाहतोय, म्हणजे महेश कोठारे. तू महेश कोठारे का? ती जाऊन ती अँकर श्रुती पण होती ना तिथं. हा रेड FM मधली. हा याला आवडते तेव्हा हे सगळं ब्लॉगमध्ये येणार आहे. आणि जे बप्पा म्हणून एक कॅरेक्टर केलेलं आहे त्याच धडाकेबाज पिक्चरमध्ये, ते सुद्धा तिथे होते. नाव काय त्यांचं, सॉरी मी विसरलोय जरा. त्यांचं नाव आहे शिर्के सर. सो एक वेगळाच अनुभव. आणि त्यांची मुलाखत घेतली आहे श्रुती रेड FM वरती. जे तुम्ही पाहत असाल, जे ऐकत असाल, पाहण्याची गोष्ट नाही. ए बाबांनो, आम्हाला चॅनल आहे ना चालू व्हायच्या आधीच बंद करेल. आपण जाणार आहे आता कथा कॅफेला डोनट ट्राय करण्यासाठी. ट्राय म्हणजे भारीच लागतो. तुम्ही खाल्लं असेल, आम्ही पण जातो. काय नाही, कॅफे बघा दिली आता. ओपन करून दाखवलं. हा असं मित्रांनो, ही बॉटल आहे ना एकदम झाली होय ओपन. साधा माणूस पहिल्यांदा आला की बॉटल फोडून काढायचं पाडे. कथा कॅफेमध्ये मस्तपैकी डोनट आणि फ्रेंच टोस्ट, इंडियन फ्रेंच टोस्ट, इंडियन मसाला फ्रेंच टोस्ट, हे असले काहीतरी मोठी नावं लक्षात पण राहतं. हे सगळं ट्राय केलं आहे. टेस्ट मस्त आहे, क्वालिटी मस्त आहे. फक्त विषय एवढाच आहे की सर्व्हिस इतकी स्लो आहे ना भाऊ, की हा माणूस बाहेर येऊन झोपला आमचा माहिती. लेकिन एक सेकंड, ठीक आहे, हा आलाच नाही. एवढी सर्व्हिस स्लो आहे. काय बोलायचं का सर्व्हिस? टेस्ट तर मस्त आहे. टेस्टचा बाई टेस्ट मस्त आहे, रेट पण मस्त आहे. माझं रेट पण मस्त आहे. रेटचं काय नाही, तेवढं चांगलं आहे आता. पण रेकमेंडेड आहे जर तुम्हाला क्वालिटी फूड हवं असेल पुण्यामध्ये. पण माझं एक सजेशन आहे की दुपारीच या आणि ऑड डेला या, की जेव्हा गर्दी नसेल मे बी तेव्हा सर्व्हिस जर चांगली भेटली तर भेटली. बट आत्ता तरी आम्हाला सर्व्हिस खूप लेट भेटली, म्हणजे 1 तासभर जर आम्ही इथं असेल झोप आलते आम्हाला. तर असं काहीतरी छोटं खाऊन आता आम्ही चाललो आहे काहीतरी मोठं खायला. तो लय बिग बजेट विषय, तो तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. एक्सप्लोरर आता घरी गेले आणि बाकीचे दोघं पण चाललेत. सो इथंच आपण या ब्लॉगची एंडिंग करूया.